तर नमस्कार मंडळी, शुभ कोजागिरी. तर तुम्हाला वाटते का की देवीच्या दर्शनाचे ब्लॉग संपलेत? नाही, अजून चालू आहेत. या चला आपण बघूया लक्ष्मी पूजन बंगाली स्टाईलचं कोजागिरीच्या निमित्ताने. चला. ओके, तर आपल्या इथे कसं आपण दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतो. तसंच आहे ना, बंगाल साईडला आहे ना, आज कोजागिरीच्या निमित्ताने लक्ष्मीची मूर्ती आणतात. कसं आहे माहिती आहे, ते आज रात्री आणणार आणि उद्या दुपारपर्यंत एक विसर्जन होऊन जाईल त्या देवींचं. असं असतं, कारण त्यांच्या इथे दिवाळीच्या वेळेला ना काली पूजा होते. नॉर्मली सगळ्याच बंगालींच्या इथे, म्हणजे बंगाली बोलतं आपलं थोडंसं कोलकाता साईडला. आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला मगाशी सांगणार होतो ना की अजून काही बाकी आहेत. तसंच आत्ता हे होईल आपलं. आज लक्ष्मी पूजा आहे, त्याच्यानंतर काली पूजा, त्याच्यानंतर जगद्धात्री पूजा. तशी आहेत ना बरेच पूजा आहेत अजून बाकी या महिनाभरातच. तर अशी होती, म्हणजे मोस्टली सगळे म्हणत तुम्ही आता देवी पण बघाल ना, बाकी सगळे हे सगळे आहेत ना बंगाली स्टाईलचे आहेत त्या पॅटर्नमध्ये. तर चला पटकन आपण त्या सगळ्या देव्या बघूया बंगाली स्टाईलच्या. तर सगळ्यात पहिली देवी ही ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर ऑगस्ट क्रांती मैदान आहे ना, तिथे आहे. तिथेच आहे पहिली लक्ष्मी पूजा, मुंबई दुर्गाबारी. चला पटकन. हो, हा कोजागिरीचा चंद्रही बघा किती मस्त आहे. हे राईटला इथे आहे ना ऑगस्ट क्रांती मैदान आहे. त्याच्यातून पुढे सरळ जाईल ना तर तिथे शेठ तेजपाल हॉल आहे. तिथेच ही देवी बसते बघा. लाइटिंग्स पण आहेत इथे. तुम्हाला आहे ना स्टेअर्स भेटतील असे वरती जायला. इथून वरती जावा. ओम सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर पुढची देवी ही लाल मैदानला आहे. माझ्या मागे तुम्ही या कोजागिरीच्या चंद्रही बघू शकतात. खूप सुंदर आहे. तर ह्या चला पटकन आपण जाऊ लाल मैदानला. ईस्ट परेल दुर्गा पूजेची आपलं लक्ष्मी पूजा बघायला. I just hate this guy. एके ना ओके, तर आपले 2 देवे झाले आणि आता तिसरी देवी ही नरे पार्कला आहे, परेल दुर्गा पूजा समितीची. तर चला पटकन आपण जाऊ नरे पार्कला. तिथं बघूया, कारण नॉर्मली ती देवी आपल्या इथे असते. बाजूला हॉल आहे, मी त्या हॉलचं नाव विसरलो तिथे. पण चला बघूया यावर्षी कुठे आहे ते. तर ओके, तिसरी देवी ही नरे पार्कलाच आहे आणि तिथे ना आता पूजा चालू आहे. तर चला पटकन आपण आहे ना नरे पार्कला जाऊ आणि तिसरी देवी बघू. नाही कदाचित ही आजची शेवटचीच देवी करतो, कारण हा ब्लॉग आजच पडायला हवा कोजागिरीच्या निमित्ताने. म्हणून ही आजची तिसरी देवी, नाही तर अजून देव्या आहेत.
नमः एकगन्धपुष्टे ओम कैशकवाहनाय नमः साधुरधिकाय ओम लक्ष्मीनारायण नमः एकगन्धपुष्टे विनाय नमः एकगन्धपुष्टे ओम कैशकवाहनाय नमो नमः एकगन्धपुष्टे कुंभाय नमः एकगन्धपुष्टे कुबेराय नमः एकगन्धपुष्टे कुबेराय नमः दीपं कुबेराय नमः धूपं कुबेराय नमः वर्धं कुबेराय नमः ओम नमो नैवेद्यं कुबेराय नमः फलमिष्टं नैवेद्यं ओम कुबेराय नमः एकगन्धपुष्टे कुबेराय नमः कमलालक्ष्मी सकलभूतिं हरिप्रियं भक्तोपकारोऽस्मि सम्पदोऽस्मि भक्तधारिणी ॐ श्री लक्ष्मीदेव्यै नमो नमः। ॐ विश्वरूपस्य वरदासि पद्मपद्मालयोऽसुभे सर्वत्र त्राहि मां देवी महालक्ष्मी नमोस्तुते। जय देवी जगन्माता जगतो मंगलकारिणी धन धन्ना परिपूर्णे देवी लक्ष्मी देवी नमोस्तुते। ओम कुबेराय नमस्तुभ्यं निधिपद्म निवासिने जगगृह कसं नमो धन धन्न संपद कुबेराय नमः ओम कुंभ कुबेराय नमः ओम लक्ष्मी नारायण नमो नमः सवाहनाय नमः ओम सपरिवाराय नमो नमः। मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही नवरात्रीच्या नंतर होणारी ही देव्या? कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.